मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण शिकणार आहोत सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन, जी बनवायला अगदी सोप्या पद्धतीमध्ये आहे। व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। आणि सबस्क्राईब झाल्यानंतर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, म्हणजे रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओंची नोटिफिकेशन वेळेत मिळतील। चला मग तुमचं जास्त वेळ न घेता छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात। बघा, आपल्याला पूर्ण उंची घ्यायची आहे 13.5 इंच। त्याच्यासाठी घडी घेतली आपण 9.5 इंचाची, 2.25 इंचाची घ्यायची आपल्याला गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं घ्यायचं शोल्डर। जितका शोल्डर घेणार आहे तितकीच आपल्याला मोंड्याची उंची घ्यायची आहे। हा बॉक्स तयार करून घ्यायचा आणि कोपऱ्यामधून 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंड्याचा आकार आपल्याला द्यायचा आहे। त्याच्यानंतर गळा उंची घ्यायची आहे आपल्याला 9.5 इंच, 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि हा बॉक्ससुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। इथे द्यायचा आपल्याला गोल असा गळ्याचा आकार। बघा, ह्याप्रमाणे आपण आकार दिला। नंतर हे रेषेच्या बाहेर आहे ना आपल्याला 1.25 इंच मोजायचं आहे। सगळीकडनं असं 1.25 इंच मोजून आपल्याला इथे आकार द्यायचा आहे। बघा, याप्रमाणे आपण 1.25 इंच मोजलं आणि हा आकार आपल्याला पूर्ण द्यायचा आहे। आता मोंढ्याचा आकार कट करायचा आणि गळ्याचा सुद्धा जो आकार आपण दिलाय तोच आपल्याला कट करून घ्यायचा आहे। पहिले आपण हा आतला आकार कट करणार आहे आणि नंतर हा जो बाहेरून आकार दिला तो सुद्धा आपण कट करून घेणार आहे। आता घ्यायचा पेपर, त्याला डबल घडी करायची। बघा, याप्रमाणे आपण डबल घडी करणार आहे आणि त्याच्यावरती तुम्ही जो तुकडा कट केला तो ठेवला तरी चालेल, किंवा असं हे ब्लाऊज ठेवलं तरी चालेल। इथे पिना लावून घ्यायची आहे। याच्या कडेने आपल्याला ही रेष मारून घ्यायची। बघा, याप्रमाणे ही रेष मारून घ्यायची आणि त्याच्या आतमध्ये आपल्याला हे 1.25 इंच अंतर असं मोजून घ्यायचं आहे। जी पट्टी आपण कट केली तीच इथे आपल्याला अशी आखून घ्यायची आहे, म्हणून आपण हे 1.25 इंच परत मोजलं आणि इथे असं आखून घेतलं। बघा, ह्याप्रमाणे आपण ही पट्टी कट केली होती तीच आपल्याला इथे आखायची आहे आणि आता आपण हा आकार पुन्हा कट करणार आहे। खालची रेषा जी मारली त्याच्या बाहेर साधारण 1 इंच अंतर सोडून आणि मग हे कट करायचं आहे, म्हणजे आपल्याला जॉईंट करायच्या वेळेस जास्त प्रॉब्लेम येणार नाही। ज्या बाजूने आपण रेष मारली नाही त्या बाजूने सुद्धा असं 1.25 इंच मोजून आणि ही रेष पूर्णपणे मारून घ्यायची, म्हणजे काय होईल, आपल्याला जेव्हा ती डिझाईन लावायची तेव्हा ती आपल्याला सोपं जाईल। बघा, ह्याप्रमाणे आता ही रेषा आपली मारून तयार झालेली आहे। पेपर आपण बाजूला ठेवू। आता आपला पहिले पाठीचा भाग आपल्याला कंप्लीट करायचा, म्हणून आपण जे अस्तर कट केलं ते घ्यायचं, पीसवर ठेवायचं। मोंड्याच्या बाजूने थोडासा कपडा कट करायचा, पीस ओपन करून त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आणि पहिले काय करायचं, आपल्याला गळ्याची बाजूला शिलाई मारायची, म्हणून आपण हे पिना लावून घ्यायचे आहे। व्यवस्थित ठेवून आणि मग त्या पिना लावून घ्यायच्या आहेत। तिथे आपण कॅनव्हास वगैरेचा वापर करणार नाही आहे, म्हणून पिना लावायच्या आहे, म्हणजे व्यवस्थित अशी शिलाई मारता येईल। ज्या मैत्रिणींना परफेक्ट शिलाई येत नाही त्यांनी 1.5 इंच मोजून घ्यायचं आणि त्या रेषेवरती रेष मारून त्या रेषेवरतीच शिलाई मारायची। गळ्याच्या बाजूने 1.5 इंच मोजायचं आणि अशी शिलाई मारून घ्यायची। आता मधला जो भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे। मधला भाग कट करायचा आणि नंतर आपल्याला हे गळ्यावरती असे नॉचेस द्यायचे। आता द्यायचे आपल्याला दाबटीप। ज्या मैत्रिणींना डायरेक्ट कपडा मध्ये फोल्ड करता येत नाही त्यांनी काय करायचं, अशी दाबटीप द्यायची अस्तरवरती आणि दाबटीप दिल्यानंतर मग कपडा तो अस्तरमध्ये फोल्ड करून त्याच्यावरती एक शिलाई मारून घ्यायची, म्हणजे परफेक्ट असा आकार तयार होईल। बघा, ह्याप्रमाणे आपण ही शिलाई पूर्ण करायची आहे। आता कपड्याला पलटी मारून सगळीकडे अस्तर जॉईंट करून घ्यायचे। अगदी सुंदर अशी आपण आज डिझाईन बनवणार आहे। त्याच्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। आणि मैत्रिणींनो, आपली डिझाईन तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करत जा। बघा, आता उरलेला जो कपडा दिसतोय तो सगळा आपल्याला कट करून घ्यायचा आहे, म्हणजे अगदी व्यवस्थित अशी फिनिशिंग आपल्या ब्लाऊजला येईल।
आता आपल्याला पाठीवरचे टक्स मारून घ्यायचे. त्याच्यासाठी इथे सेंटर काढायचं आणि खाली अर्धा इंच वरती 4.5 इंच असं आपल्याला टक्स मारून घ्यायचं आहे. आता कमरेला पट्टी लावायची. तर पट्टी घ्यायची, तिला एका बाजूने असं फोल्ड करायचं आणि वरती अशी ठेवून शिलाई मारून घ्यायची. दोन्ही टक्सच्या मध्ये आलं की पट्टीला एक चुनी टाकायला विसरायचं नाही. त्याच्याने चुनी टाकली की आपला पाठीचा जो भाग आहे ब्लाऊज घातल्यानंतर वरती तरंगणार नाही. पट्टीवरती दाबटीप द्यायची, पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची. बघा आपली पट्टी लावून झाली. पाठीचा भाग पूर्ण तयार झालेला आहे. तो बाजूला ठेवू. आता आपण कॉन्ट्रास्ट कपडा घेतला, साधारण 1.5 इंच रुंदीची पट्टी घेतली. तिला फोल्ड करून आपल्याला अशी शिलाई मारून घ्यायची आणि सुई दोऱ्याची सहाय्याने तिला घ्यायचं पलटी करून. बघा याप्रमाणे आपण पलटी करून घ्यायची आहे. अशी नॉट तयार झाली पाहिजे त्याची. असे आपल्याला आता बनवून घ्यायचे. तर आपण इथे मोजून बघूया आपल्याला किती लागणार आहे. साधारण आपल्याला 1-1.5 इंचची अशी पट्टी लागणार आहे. बघा ह्या मापाची. तर आपण असे तुकडे करून घेऊया. तर आणखी नॉट अशा बनवून घेतल्यात आपण आणि त्याचे आपण आता तुकडे करणार आहे. बघा हे तुकडे करून झाले आपले. आता आपण तो पेपर घ्यायचा जो कट केलाय तो, आणि जे 1.25 इंच अंतर आपण मोजले ना बरोबर त्याच्या सेंटरला आपल्याला हे नॉड अशी जॉईंट करत चालायची. बघा याप्रमाणे आपण पूर्ण पेपरवरती डिझाईन लावून घेणार आहे. जे अंतर आपण मोजलेलं आहे 1.25 इंचचं त्याच्या मधोमध आपल्याला ही शिलाई मारून घ्यायची. आता ते लावून झाल्यानंतर आपल्याला हे दोन्ही कडेला शिलाई मारून घ्यायची आहे. म्हणजे जी रेषा आपण बाहेरची रेषा मारली त्या रेषेवरती आपण ही शिलाई आधी मारणार आहे आणि नंतर जी कडेची रेषा आहे त्या रेषेवरती पण शिलाई मारून घेणार आहे. म्हणजे आपल्याला ही डिझाईन पॅक करून घ्यायची, म्हणजे अगदी व्यवस्थित असं आपल्याला ब्लाऊजला लावता येईल. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि आपल्या डिझाईन जर तुम्हाला आवडत असतील ना मैत्रिणींनो, आपल्या व्हिडिओला लाईक नक्की करत जा. बघा आता दुसऱ्या बाजूने सुद्धा ही शिलाई आपल्याला मारून घ्यायची आहे. शिलाई मारताना अगदी सावकाश मारायची, कुठेही घाई करायची नाही. बघा आता ही पेपरच्या बाहेर जे दिसतंय ना ते सगळं असं कपडा कट करून घ्यायचा आहे. आता एकदम नाजूक अशी लेस घ्यायची. सेंटरला जी शिलाई आपण मारली त्या शिलाईवरतीच ही लेस आपल्याला लावून घ्यायची. बघा ह्याप्रमाणे जितकी बारीक लेस वापरता येईल तितकी बारीक लेस इथे वापरायची आहे. त्याच्यानंतर आता घ्यायचा तो कपडा जो आपण ब्लाऊज रेडी केलाय मागचा भाग तो घ्यायचा. पहिले इथे पेपरच्या इथे आपण सेंटर काढून घेऊया आणि ब्लाऊजला सुद्धा आपण सेंटर काढून घेऊया आणि नंतर हे जॉईंट करूया. आता हे सेंटरला हा सेंटर असा लावायचा, जी खालची रेषा आहे तिच्यावरती हे ठेवायचं आणि इथे पिन लावून घ्यायची. अशा आपल्याला व्यवस्थित हे ठेवून आणि सगळीकडनं पिना लावून घ्यायच्या. पहिले पिना लावल्या की आपल्याला शिलाई मारायला सोपं जाईल. बघा ह्याप्रमाणे पिना लावून घ्यायच्या अगदी व्यवस्थित. अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितलं मैत्रिणींनो डिझाईन कशी करायची ते. त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. आणि पिना लावून झाल्यानंतर इथे आता आपल्याला शिलाई मारून घ्यायची. ती पण अगदी सावकाश आणि व्यवस्थित अशी मारायची. बघा शिलाई मारून झाली. आता पिना काढून घ्यायच्या.
आता करायची आपल्याला पायपिंग। त्याच्यासाठी आपण क्रॉस पट्ट्या घेतल्या आणि तिला जोडून असं दोन पट्ट्या जोडून लांब पट्टी तयार केली। आता ती आपल्याला याच्यावरती ठेवायची आहे आणि शिलाई मारून घ्यायची। त्याच्यानंतर त्या पट्टीला साधारण अर्धा इंच असं फोल्ड करायचं आहे। पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची। अगदी सोप्या पद्धतीत ही पायपिंग आहे, तुम्ही नक्की करून बघा। ही पायपिंग म्हणजे तुम्हाला सुद्धा जमेल आणि सगळं आपल्या ब्लाऊजचं फिनिशिंग पायपिंगवर असते मैत्रिणींनो। त्याच्यासाठी तुम्ही अशी पायपिंग नक्की करून बघा। अर्धा इंच पट्टीमध्ये फोल्ड केली का आपल्याला जो उरलेला कपडा दिसतो ना असा जास्तीचा, तो कट करून घ्यायचा आहे। बघा ते कट करून झाल्यानंतर आता आपल्याला जितकी जाड किंवा बारीक पायपिंग हवी तितकी आपण फोल्ड करायची आणि बरोबर खाचेमध्ये शिलाई मारायची। अगदी सुंदर अशी आपली पायपिंग तयार झालेली आहे। आता हा पेपर आहे ना तो सगळा असा काढून घ्यायचा आहे। तो पण काढताना सावकाश काढायचा आणि पूर्ण जितका पेपर आपल्याला दिसतोय तितका सगळा असा काढून घ्यायचा आहे। आतल्या बाजूने आपल्याला हे जास्तीचे जे दिसतंय ना त्या पट्ट्या सगळ्या कट करून घ्यायच्या, म्हणजे ब्लाऊजची फिनिशिंग पण छान येईल आणि ते बाहेर निघणार नाही। बघा अगदी सुंदर अशी डिझाइन आपण कमी वेळात बनवलेली मैत्रिणींनो। आजची डिझाइन कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे। पण इथे आपण आता एक लेस लावायची राहिली तर ती पण लावून घेऊया आणि नंतर आपल्या ब्लाऊजचा फायनल लुक बघूया। अगदी सुंदर अशी आपला ब्लाऊजचा फायनल लुक झालेला आहे, तो सुद्धा तुम्ही नक्की बघा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। लेसला दोघही बाजूनी शिलाई मारायची बघा ह्याप्रमाणे। बघा आपली डिझाइन आत्ताशी पूर्ण झालेली मैत्रिणींनो। बघा आता आपल्या ब्लाऊजचा फायनल लुक आणि आजची डिझाइन कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे। चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। वाटली आजची ब्लाऊज डिझाइन। अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाइन कशी करायची। ते व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया, तोपर्यंत बाय बाय।